नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काल जी न्यूज व्हायरल झाली त्या न्यूज बद्दल बोलणार आहोत। पण या न्यूज बद्दल आपण काल लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बोललो होतो, पण ती लाईव्ह स्ट्रीमिंग जवळजवळ 1.5 तासाच्या घरात गेली होती। जे महत्त्वाचं सांगायचं होतं ते सांगितलं होतं, पण आणखीन एक छोटीशी अपडेट आहे त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे। आता काल जी न्यूज व्हायरल झाली, वर्षा मॅडम यांनी एक स्टेटमेंट दिले, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्टेटमेंट दिले। त्यांनी जे सांगितलं ते सांगायचं सोडून मीडियावाल्यांनी थोडीशी वेगळी बातमी फिरवली। बातमी अशी फिरवली की टीईटीची परीक्षा पुण्याने घ्यावी लागणार, म्हणजे टीईटीची परीक्षा परत होणार, पहिली टीईटीची परीक्षा जी झाली ती रद्द होणार आणि नवीन टीईटी परीक्षा होणार, त्यासाठी नवीन कंपनीचा शोध चालू आहे अशी बातमी पसरवली। अशी बातमी पसरवणारे बातमीदार भारी होते, न्यूजवाले होते, ते तुम्ही पाहिलेले असाल। आणि ही बातमी पसरवल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जास्त टेन्शनमध्ये होते। त्याच दृष्टिकोनातून आपण काल लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली होती, ती झाली। पण गोष्ट अशी आहे, आता बातमी तशी नव्हती की बातमी कशी दिली की टीईटीची परीक्षा रद्द होणार आणि नव्याने टीईटीची परीक्षा घेण्यात येईल अशी बातमी पसरवली गेली। पण वर्षा मॅडम यांना काय म्हणायचं होतं ते विधान खूप महत्त्वाचं आहे। त्यांनी काय म्हणले, त्यांनी सुद्धा बोलताना थोडंसं अडखळले, त्यांना ॲक्च्युअल काय म्हणायचं होतं ते सुद्धा कळालं नाही आणि त्यांना जे म्हणायचं होतं त्याचा चुकीचा अर्थ घेऊन मीडियामध्ये बातमी पसरवली। पण आता ॲक्च्युअली त्यांना त्याच्याबद्दल काय माहिती होती का नाही ती दोघं। आता वर्षा मॅडम यांनी काय म्हणले की TIT या परीक्षेसाठी कंपनीचा शोध चालू आहे। आता त्यांना TAIT म्हणजे टेट परीक्षेबद्दल बोलायचं होतं का TET परीक्षेबद्दल बोलायचं होतं, पण मला वाटते की त्यांना टेट परीक्षेबद्दल बोलायचं होतं, म्हणजे TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी। कारण आता ही जी परीक्षा घेणार आहेत ह्या परीक्षेसाठी 3 कंपन्यांची निवड झालेली आहे। आता 3 पैकी कुठली तरी एक कंपनी निवडायची आहे, त्या संदर्भात त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। म्हणजे जे काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। याच्याहून अर्थ असा होतो की 2021 ला जी टीईटीची परीक्षा झालेली आहे ती रद्द होणार नाही। मीडियावाल्यांनी फक्त जास्त असं हाईप केलेली आहे, पण वर्षा मॅडमनी फक्त TAT बद्दल असं एवढं म्हणलं, म्हणजे त्यांना TAIT टेट परीक्षेबद्दल बोलायचं होतं, पण त्यांना तेवढं एकदम लक्षात आलं नाही आणि मीडियावाल्यांना वाटलं की ते फक्त TET बद्दल बोलत आहेत। असा संभ्रम होता, तो सगळा काल क्लिअर केला होता। पण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी नव्याने कंपनीचा शोध चालू आहे अशी बातमी आहे। आणि इकडे सुद्धा आता TET साठी सुद्धा नवीन कंपनी शोधणार आहेत, म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा नवीन कंपनी आणि TET साठी सुद्धा नवीन कंपनी। कारण महाराष्ट्र शिक्षक परीक्षा जी आहे आपली त्यांच्या मार्फत जी परीक्षा घेतली जात होती त्यांच्याकडून सगळे अधिकार काढलेले आहेत, आता ते शासन स्तरावर आहेत, त्यांच्या मार्फत निर्णय होणार। पण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुर्तास तरी हालचाली सुरू झाल्या आहेत असे संकेत आहेत। त्यामुळं जास्त टेन्शन घेऊ नका, TETची परीक्षा जी झालेली आहे ती कॅन्सल होणार नाही, ती राहणारच आहे आणि त्याचा निकाल सुद्धा लवकरच लागणार आहे। शासन स्तरावर त्याचा निर्णय चालू आहे, सगळी प्रोसेस झालेली आहे, फक्त निर्णय काय घ्यायचा याच्यावर थोडंसं त्यांच्यामध्ये गुंतागुंत झालेली आहे। आता तो लवकरच निर्णय घेतला जाईल, कदाचित पुढल्या महिन्यामध्ये TETचा रिझल्ट लागू शकतो आणि आगामी 3-3.5 महिन्यामध्ये अभियोग्यता व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होऊ शकते अशी सकारात्मक बातमी आहे। उघड निगेटिव्ह बातम्यांकडे लक्ष देऊ नका, थोडंसं पॉझिटिव्ह राहा। काहीतरी म्हणाल ह्या वर्षी होतच नाही, पुढल्या वर्षी होईल, मग त्याच्या पुढल्या वर्षी होईल, तसं काही नाही होणार, होणार आहे, आज ना उद्या होणार आहे। फक्त त्यांचे निर्णय घ्यायला थोडंसं उशीर लागतायत आणि कालची जी बातमी होती त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ती फेक बातमी आहे। आणि हा आणखीन एक गोष्ट की आता मागच्या लाईव्ह स्ट्रीमिंगला 2-3 लाईव्ह स्ट्रीमिंगला बोलता बोलता तुम्हाला थोडंसं जाणवलं असेल की मी बोलण्याच्या फ्लोमध्ये एकदम मला काय जो मुद्दा बोलायचा आहे किंवा मला काय जे सांगायचं आहे ते बोलत बोलत मी एकदम श्वास न घेता एकदम फ्लुएंटली सांगत जातो। त्यामुळे नंतर मला असं जाणवत आहे किंवा तुम्हाला सुद्धा असं जाणवलं आहे की मी बोलता बोलता एकदमच मला दम भरत आहे, दम भरल्यासारखं वाटत आहे किंवा असं मोठ्याने श्वास घ्यावा लागत आहे। आता सुद्धा तसं होत आहे, हे मागच्या 2 लाईव्ह स्ट्रीमिंग पासून तसं होत आहे, पण ह्याच्यापुढे मी थोडीशी काळजी घेईल। आणि आता थोडंसं व्हिडिओज वगैरे यायला उशीर झाला तर ह्याच कारणामुळे यायला उशीर झाला असेल किंवा मी ह्याच्यावर थोडंसं काम करेल की कुठं पाऊस घ्यायचा किंवा कुठं थांबायचं, कुठला मुद्दा कसा जास्त सांगायचा किंवा कुठं असं एकदम फ्लोंटमध्ये न जाता शांततेने सांगायचं, स्पीडमध्ये न सांगता थोडंसं दमान सांगायचं, ह्याच्यावर थोडंसं वर्क करेल आणि ते करूनच मी नंतरचे व्हिडिओ किंवा असं लाईव्ह वगैरे येईल। मग जर व्हिडिओज यायला उशीर झाला तर थोडंसं समजून घ्या।
आणि टेटच्या नोट्स व्हिडिओ येणार आहेत, त्याबद्दल काळजी करू नका. आता जे सांगायचं होतं ते सर्व सांगितलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. आता लाईव्ह स्ट्रीमिंगच्या वेळेस मी एक दीड तास लाईव्ह स्ट्रीमिंग घेतो, त्यावेळेस बरेचसे जण म्हणतात की सर बसून बोलत जावा, हे करून बोलत जावा, पाय दुखतील. तसं सांगितलं की खूप बरं वाटतं, कारण असं वाटतं की बाबा आपलं सुद्धा कोणतरी आहे, आपली सुद्धा कुणाला तरी काळजी आहे, असं ऐकलं ना बरं वाटतं. आणि त्यातल्या त्यात मागच्या 2 लाईव्ह स्ट्रीमिंगला सुद्धा असं जाणवलं की बऱ्याच जणांना जाणवलं आणि त्यांनी सांगितलं की सुद्धा तुम्हाला बोलताना दम भरत होता किंवा श्वास फुलत होता. त्यावर मी आता काळजी घेईल आणि थोडंसं शांततेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. बस एवढंच सांगायचं होतं. जे सांगायचं आहे ते समजलेलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, आपला अभ्यास तसाच चालू राहू द्या. आणि ह्याच्यापुढून जे व्हिडिओज येणार आहेत ते 100% येणार आहेत. कुठल्याही व्हिडिओजमध्ये खंड पडणार नाही. थोडंसं मागं पुढं होईल पण होईल. आणि रविवारी जी लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामला किंवा यूट्यूबच्या कम्युनिटी टॅबमध्ये सांगण्यात येईल. आणि शक्यतो 99% तर ती लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे, त्यात काही वाद नाही आहे. पण थोडंसं काही प्रॉब्लेम झाला तर कदाचित व्हायची नाही, पण 99% तरी होईल. बस मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल. आणि आता अफवांवर विश्वास ठेवू नका, आपापला अभ्यास करा, व्यवस्थित राहा, काळजी घ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करा. आता तर जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण कधीही परीक्षा होऊ शकते. त्यांनी हालचाली चालू केलेल्या आहेत. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी त्यांनी कंपनीचा शोध चालू केलेला आहे व ही सकारात्मक बातमी आहे. त्या दृष्टिकोनातून आता अभ्यासामध्ये जोश निर्माण करा, एकदम उत्साहाने अभ्यास करा आणि जास्तीत जास्त स्पीडने अभ्यास करायला चालू करा आणि लवकरात लवकर अभ्यास कसा कंप्लीट होईल ह्याच्यावर विचार करा. बस आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या काही आणखीन समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओज पाहून तुमचा जर काही फायदा झाला आहे किंवा होत आहे असं जर वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. म्हणजे यदा कदाचित जेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग असेल किंवा कुठलेही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. यासाठी सबस्क्राईब बटन दाबून बेल दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा.